हॅलो. काय म्हणते? म्हणलं कधी येत असले माझं कॅन्सल करते म्हणलं. म्हणलं तुम्ही नाही म्हणून मी कशाला जाऊ म्हणलं. मी कोण कॅन्सल सगळं करते. म्हणलं तुम्ही नाही म्हणलं मी पण नाही म्हणलं. म्हणलं काय करायचं त्यांना. काय झालं? म्हणलं माझं कॅन्सल करते म्हणजे हप्ते सगळे बाकी बॉटल भरून आणि देते माझं. हॅलो. हॅलो दीपाली पोद्दार. हॅलो जेनी जेनी एक मिनिट अनम्यूट करा जे कोण बोलतेत ना. ओके नाही तर हॅलो. दीपाली पोद्दार. हॅलो. सर. हा आवाज येतो ना व्यवस्थित? हो सर. ओके ओके. नाउ वी स्टार्ट टुडेज लेक्चर. Now we are going to start. I will introduce myself first, and then we'll start our first lecture. Okay. Good morning, friends. I am Dr. Santosh Salunke. Currently, I am working as an associate professor in Swedish College of Engineering, Pandharpur. मित्रांनो, हा आपला ऑफिशियली ऑलरेडी मी ह्याच्या अगोदर 2 लेक्चर घेतलेले होते, पण आजच्यापासून आपला सिलेबस स्टार्ट होणार आहे. कोणाला जर का आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करा की डायरेक्ट स्वतःला अनम्यूट करून, अनम्यूट आणि अनम्यूट असे 2 बटन आहेत इथं. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि काय करा की आवाज येत नसेल तर तुम्ही मला सांगा, किंवा एखादी गोष्ट समजत नसेल तर मला विचारा. आणि बऱ्यापैकी सगळ्यांनीच तुमचे व्हिडिओ ठेवू नका. म्हणजे व्हिडिओ शेअरिंग जो आहे तो बंद करा. व्हिडिओ जो चालू आहे तुमचे काही जणांचे, अर्जुन इंगळे, व्हिडिओ तेवढे ओपन करू नका तुम्ही. आणि कुणाला काही डाऊट असतील ना तर त्यावेळेस तुम्ही मला विचारा. कुणाला काही डाऊट असतील तर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं तरी चालेल. स्वतःला अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. आणि काही जणांचं 1 मिनिट कुणाचं तरी गाडगे प्रदीप. हा. आवाज अनम्यूट करा घेऊ स्वतःला. हो आता यायला आहे आवाज. आता यायला लागलं का? हा यायला. अनम्यूट करा स्वतःला होता. अर्जुन इंगळे. रोल नंबर 27. येस सर. हा अनम्यूट करा घे. ओंकार देवकर. येस सर. हा अनम्यूट करा. अनम्यूट. हा सर. ओके. मित्रांनो, मी तुमच्यासाठी म्हणजे माझं पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला ओंकार देवकर, जेणेकरून तुम्हाला कुठलाही जरी प्रॉब्लेम असेल इंजिनिअरिंग मेकॅनिकच्या रिलेटेड, तरी तुम्हाला मी माझा मोबाईल नंबरही तुम्हाला मेन्शन करेन. त्यावेळेस तुम्हाला काही डाऊट असतील तर डायरेक्टली फोन करून सुद्धा तुम्ही विचारू शकता मला. ॲज वेल ॲज तुम्ही असंही करू शकता की एखादा क्वेश्चन जर असेल, कारण असं नाही की हा विषय हा कम्प्लिटली थेरॉटिकल आहे, हा विषय कम्प्लिटली न्यूमेरिकल असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागतील की काही न्यूमेरिकल सोडवायला अडचण येत असेल तर तुम्ही काय करा की ते जो न्यूमेरिकल तुम्हाला अडचण करतोय त्याला तुम्ही त्याचा व्हॉट्सअपवर फोटो काढा
आणि तो मला सेंड करा. सो आय विल गिव्ह द करेक्ट सोल्युशन फॉर दॅट क्वेश्चन. बट डोंट हेजिटेट टू आस्क द क्वेश्चन. मी ज्यावेळेस पहिलं लेक्चर माझ्या करिअर मधलं घेतलं होतं त्यावेळेस सुद्धा मी एकच वाक्य म्हणलं होतं की विद्यार्थी पाठीमागे राहण्याच्या मागचं एकमेव कारण असते की ते काय करतात की ते शिक्षकांनी घाबरतात किंवा शिक्षकांनी प्रश्न विचारत नाहीत. ऍक्च्युली शिक्षक हा पेशा ज्यांनी स्वीकारलेला आहे ते सगळे शिक्षक हे विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावे ह्याच हेतून शिक्षक ह्या पेशात आलेले असतात. असं तुम्हाला पाठीमागचं 12वी पर्यंतचा काय एक्सपिरियन्स आहे ते मला माहित नाही, पण इथून पुढे सांगतो तुम्हाला 4ही वर्षामध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात फी देत असल्यामुळे तुम्हाला म्हणजे आम्ही काय तुमच्यावर उपकार करत नाही किंवा तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही. प्रश्न विचारणं हा तुमचा मूलभूत हक्क असतो आणि तो प्रश्न विचारून तुमची क्लॅरिटी येणं खूप महत्वाचे असते. आणि कुठलीही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्ही शिक्षणामध्ये एखादा क्वेश्चन विचारला असेल, शिक्षकांनी जर विचारला असेल आणि शिक्षकांनी जर उत्तर दिलं नसेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग दुसऱ्या शिक्षकांनी विचारा, काही एक प्रॉब्लेम नाही. परंतु प्रश्न विचारणे अर्जुन इंगळे ओके. तर प्रश्न विचारताना फक्त एक ऑनेस्टी कायम मनामध्ये राहिली पाहिजे. ती ऑनेस्टी म्हणजे कुठली की आपण प्रश्न विचारताना प्रामाणिकपणे थोडा तरी का होईना त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एक एक्झाम्पल सांगतो. मी अनेक वर्ष झालं 12 वर्ष माझा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. 12 वर्षामध्ये मी भरपूर विषय शिकवलेले आहेत. मला असे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत की विद्यार्थी कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारायच्या मागचं त्यांचं इंटेन्शन काय आहे. आता असाच एक प्रश्न विचारला होता. एका विद्यार्थ्याने मला विचारला होता की सर न्यूटन इज सेइंग दॅट की एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन इज देयर. सो व्हेअर इज द क्वेश्चन? Suppose that if I said something to you, do you something to you means what? की ते म्हणले सर मी जर तुम्हाला उद्याच्याला काही वेडवाकडं बोललो तर तुम्ही रिॲक्शन देणार नाही. सो हिअर इट इज गोइंग टू हिअर दिस reactions every action there is equal and opposite reaction in this phenomenon is where it is going to applicable. तर मी त्याला विद्यार्थ्याला सांगितलं की दिस इज ऍप्लिकेबल टू अ फिजिकल थिंग्स. पण त्यांचा विचारण्याचा हेतू प्रामाणिक होता त्यामुळे त्यांना उत्तरही मी प्रामाणिक दिलेलं होतं. मीन्स व्हॉट आय वॉन्ट टू से फ्रॉम दिस की एखाद्या विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला म्हणून आम्हाला कुठल्याही परिस्थितीत वाईट वाटत नाही आणि ते वाईट वाटणं आमचं म्हणजे आमच्या कर्तव्यात बसत नाही. सो दिस इज माय फर्स्ट लेक्चर टू यू. So that I am before my introduction I am clarifying these things to you that ask the question after the lecture or during the lecture. Nobody is going to threaten you. ह्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे ते तुम्हाला घाबरवण्यासाठी नव्हे तर तुमचे जेवढे डाऊट्स असतील तेवढ्या डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो असतो. आम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त इतर थोडी कामं असतात पण मेन आमचं जर काम असेल तर टीचिंग असते. त्या टीचिंगलाच आम्हाला बऱ्यापैकी न्याय देणं गरजेचं असते. ओके. सो आय विल इंट्रोड्यूस टू माय सेल्फ. आय एम डॉक्टर संतोष साळुंके. I have completed my Bachelor of Engineering, which we can call it in BE. Now, in your case, you are going to get a BTech degree, but definitely, in our case, in previous when I was in BE, or I was in first year, so at that time I was connected to the Shivaji University. शिवाजी युनिव्हर्सिटीला कनेक्ट असल्यामुळे शिवाजी युनिव्हर्सिटी त्यावेळेस बीई देत होती. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ही डिग्री दिली जाते. सो बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आय हॅव कम्प्लिटेड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आय हॅव कम्प्लिटेड माय बीई इन 2007. आफ्टर 2007 आय वेंट थ्रू पुणे. आय नॉट गॉट अ कॅम्पस इंटरव्ह्यू. कॅम्पसमधनं माझं सिलेक्शन झालेलं नव्हतं. त्यावेळेस जरा थोडं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची सिच्युएशन तेवढी म्हणावी अशी चांगली नव्हती. मीन्स रिक्रुटमेंटच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर रिक्रुटमेंट होत नव्हते. आमच्या बॅचमधले नियरली अबाउट 50% स्टुडंट्स वेंट थ्रू अ कॅम्पसमध्येच म्हणजे बीईत असतानाच त्यांना नोकरी लागली होती. पण माझ्या केसमध्ये तसं झालेलं नव्हतं. मी 2 कंपन्यांच्या फायनल इंटरव्ह्यू पर्यंत गेलो पण फायनल इंटरव्ह्यू मध्ये मी बाहेर पडलो गेलो. मग आफ्टर बीई आय हॅव स्टार्टेड जर्नी माय जर्नी टुवर्ड्स द पुणे. पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये बऱ्यापैकी असं ऑब्झर्वेशन झालं की बाबा जॉब म्हणजे सर्चिंग करायला लागलो. सर्चिंग करताना 1-2 जॉबही मिळाले मला. बट द जॉब विच आय एक्सपेक्ट वॉज नॉट देअर. की व्हॉट आय वॉन्ट टू से दॅट की आय वॉज थिंकिंग दॅट की आय एम अ इंजिनियर and how come I can do the work of a diploma engineering students. मग अशा इंटेन्सिटीमध्ये मी 1 महिना ते 1.5 महिना कंपनीत काम केलं.
की मी इंजिनियर आहे, माझ्याबरोबर डिप्लोमा इंजिनिअरिंग सुद्धा तेवढ्याच लेवलनं काम करतात आणि त्यांचं पेमेंट आणि माझ्या पेमेंटमध्ये हार्डली 2 ते 3 हजाराचा फरक होता. मला काय स्टेटस आहे की नाही, ह्या इंटेन्सिटीवर मी 1-2 महिने काम केलं. पण मला आय वॉज नॉट सॅटिस्फाईड ऑन दॅट वर्क. And after that, I have decided to leave that job and I came back to my native place. My native place is near from this college, nearly about 16 kilometer away. Khed Bhalon, it is there. So I started my next journey. It is in the field of teaching. So I came this college. I have completed BE from same institute, Sveris College of Engineering, Pandharpur. ह्याच कॉलेजमधनं आम्ही बीई मी केली. बीई केल्यानंतर एक 6 महिने बाहेर फिरलो असं. 6 महिन्यानंतर परत ह्या कॉलेजवर जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर फ्रॉम दॅट ऑनवर्ड स्टील आय एम हिअर इन दिस कॉलेज. ज्या दिवशी जॉईन केलं तेव्हापासून आजपर्यंत मी ह्या कॉलेजवर आहे. कॉलेजमध्ये शिकवत असताना माझी एम ही कंप्लीट केली. आय हॅव कंप्लीटेड माय मास्टर्स इन डिझाईन इंजिनिअरिंग फ्रॉम सेम इन्स्टिट्यूट. ड्युरिंग टीचिंग अँड माय एम ई वॉज अ सायमल्टेनियसली. मी असं केलं नाही की एम ई केली आणि मग परत जॉईन झालो, असंही नाही. माझं टीचिंग ही चालू होतं आणि एम ई ही कंप्लीट केली. After that, I got chance to do a PhD. I did my PhD in aerospace engineering from Indian Institute of Technology, Bombay. You might be know about this IIT Bombay. IIT Bombay is the premier institute in India in engineering field. One of the premier institute, I am saying that. After IIC, the next institute is nothing but it is IIT Bombay. Even IIT Bombay's package as compared to the other institute is very, very high. So I got the chance. I given an interview and I got a good chance in that. I selected in that in aerospace engineering as well as in mechanical engineering. In both branches, I got selection. But after that, I decided that I will do my PhD in aerospace engineering, and I completed my PhD in 2018. But during that time, nearly about 4 years, I was in IIT Bombay. कॉलेजने मला त्यावेळेस काय केलं होतं की डेप्युटेशन पिरियडवर पाठवलेलं होतं. सो आय वेंट देअर. आय हॅव कम्प्लिटेड माय PhD and I came back here. Now after 2018, I started again my journey in teaching. For last year also, I taught engineering mechanics as well as basic mechanical engineering. Just now, first lecture was completed. Ishpal sir was teaching this subject to you now. But I am in last year, I taught BME as well as engineering mechanics. And in the second semester, I am teaching engineering graphics, which is a quite difficult subject. It is filling to the students. It's opinion of a student. It's not my opinion. It is very simplest subject as per my knowledge. And even engineering mechanics is also very simplest topic as per my knowledge. But many students are having somewhat, I can say it is a hidden propaganda someone has kept in your mind. कधी कधी असते बघा, मी जरा पण पुण्याला चाललोय, आमच्या घरावर लक्ष ठेवा असं म्हणते. तशा टाईपमध्येच इथं बी असतं या. शुभम सर्वदे. If anyone having a question, raise your hand. I don't have, but there is no question of asking question now. Okay. When we have started our first lecture, then you can ask the question. Okay. तर माझं काय म्हणायचं होतं की मी कुठं होतो. So last time I was teaching BME as well as engineering mechanics, and second, in next semester I taught engineering graphics. Actually, one thing I observed in first year, many students, मला तुम्हाला तेच सांगत होतो की कधी कधी काय होतं की सेकंड इयरची विद्यार्थी जे म्हणजे सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत ना, ते तुमच्या मनामध्ये भरवतात की हा सब्जेक्ट अवघड आहे. त्यातले एक 4-5च विद्यार्थी असतात आणि मग माणूस तसंच ऐकायचं आणि तसंच एक मानसिक आपल्या मनामध्ये तसंच तयार होतं की अरे इंजिनिअरिंग मेकॅनिक सब्जेक्ट अवघड आहे, त्यामध्ये सगळे न्यूमेरिकल्स आहेत. सो कुणीतरी बिंबवलेली गोष्ट आपण मगअप करतो आणि त्या गोष्टीला जर का थोडा जरी वाव मिळाला, एखादा जर कन्सेप्ट तुम्हाला नाही समजली, तर तुम्ही काय डायरेक्टली म्हणता की नाही लागा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट खरोखरच अवघड आहे. कारण ऍक्च्युली हे तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा कुठलाही सब्जेक्ट असू द्या, मी इंजिनिअरिंग मध्ये आज डॉक्टरेट झालो, मला एकही गोष्ट कळाली की दुसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट आपल्या मनावर बिंबवली आणि त्याला थोडा जरी वारा मिळाला तरी आपल्याला ती खरी वाटते. So that type of a concept is happening in the engineering. That type of things is also happening in engineering mechanics. Many previous batch students will say to you that this subject is quite difficult. But believe on me, trust on me, I will say that this subject is the simplest subject in engineering, in first year engineering.
तुमच्या इंजिनिअरिंग मधले जेवढे बी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मधले सब्जेक्ट आहेत त्यापेक्षा त्यामध्ये हा सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे. नाउ लास्ट टाइम्स हिस्ट्री आय विल टेल टू यू. गेल्या वर्षी एक विद्यार्थी होता, म्हणजे असे 4-5 विद्यार्थी होते. पहिल्या 3 तासाचा पेपर होता. 3 तासामधले मॅक्झिमम 1 तास किंवा सव्वा तासामध्ये त्यांनी 70 मार्काचा पेपर सोडवून इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा 70 मार्काचा पेपर सव्वा तासात सोडून निघून गेले होते. So what I want to say from that, for BME, I say that for BME theoretical part is more. So you have required to be in hall for 3 hours during basic mechanical engineering paper. Again, I'm repeating this. जर BME चा पेपर, जर क्वेश्चन पेपर फायनल युनिव्हर्सिटीचा 70 मार्काचा पेपर तुम्ही लिहित असाल त्यावेळेस तुम्हाला 3 तासाची गरज आहे. पण ती गोष्ट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये नाही. इफ यू आर परफेक्ट इन इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, यू कॅन सॉल्व कंप्लीट 70 मार्क्स क्वेश्चन पेपर विदिन 1.5 hour. So that is my challenge, and that is I am expecting from you, and this is a challenge for me also. ही गोष्ट चॅलेंजिंग आहे मला सुद्धा, की तुमचा पेपर मॅक्झिमम 1.5 ते 2 तासामध्ये कसा कव्हर करता येईल तुम्हाला ह्याचा विचार करायचा मी सध्याला कायम प्रयत्न करत असतो. आणि अशी गोष्ट घडलेली आहेत. मिनिमम 10 to 15 स्टुडंट्स आर देअर, दे हॅव कम्प्लिटेड दॅट. ओके, तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित समजावून सांगायचं काम हे माझं राहील. And I am so much freely person. If you are having any doubts, you can directly ask to me. I don't have any doubt. Means doubt in the sense, I don't have any wrong way. I can't say you don't come towards me. म्हणजे म्हणण्याचा उद्देश तुम्हाला कळाला असेल की मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही मला माझ्याकडे येऊ नका. सो एखादा विद्यार्थी जर आमच्याकडे एखादी कन्सेप्ट विचार येत असेल, सो वी आर फिलिंग प्राऊड अबाउट अस, नॉट अबाउट यू, बट इट इज फिलिंग प्राऊड ऑन अस. सो that things are happening. So it's my request to you. I am saying that it is a request. The reason behind that, many students are having some lacuna, I can't say that, but many students are feeling how I can go towards the sir, and sir is having highest status. In that way, some type of propaganda is always there in their mind. I'm not saying that this type of students are wrong. Actually they are correct also, की कधी कधी त्यांचं ते बरोबर वे आहे, की ते आजपर्यंत कसं असतं की तुम्हाला सांगितलं असतं की सर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, गुरुजी म्हणजे खूप चांगले आहे. Actually I am saying that they are good. I am not doubt, but where is the question? Because due to that mindset we are not asking the questions. तुम्ही घरातलंच उदाहरण बघा, आपले वडील ज्या वेळेस असतात ना घरी, त्यावेळेस आपण जास्त प्रश्न किंवा जास्त वडिलांनी विचारायचा प्रयत्न करत नाही. द रिझन इज दॅट की वी आर ऑल्सो फिलिंग दॅट की हाऊ टू आस्क द क्वेश्चन. तशाच टाईपचं मध्ये तुमच्या गुरुजींबद्दल किंवा सरांबद्दल एक कन्सेप्ट तयार झालेले असते आणि त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारत नाही, आणि ते प्रश्न विचारणं हे तुमचं महत्वाचं आणि पहिलं कर्तव्य तुमचं आहे. क्लिअर? नाव आफ्टर completion of my PhD, so already I have said that I have teaching experience since 2007. I am here in this institute. I have taught till late engineering mechanics subject. I have taught basic mechanical engineering subject. I have taught engineering graphics subject. I have taught refrigeration and air conditioning. This subject deals with BE, mechanical engineering, refrigeration and air conditioning subject. 2 times I have taught this subject. Finite element method subject deals with masters of engineering, YEMI, we are calling it as YEMI or MTech. For them I have taught a finite element method. Numerical method I have taught to MTech students. Advanced vibration analysis I have taught to the MTech students. Theory of machine subject I have taught for the 3rd year students. And last one is a fluid machinery. This subject I have taught for a 2nd year students. So all the branches, means in mechanical engineering, for all year students I have taught, 2nd year, 3rd year, 4th year, and MTech. Currently I am teaching to you for 1st year and in YEMI 1st year. Means in this way I am teaching. So 2 subjects I am having in this semester. First is the engineering mechanics, and second one is the advanced vibration analysis. So these 2 subjects I am teaching. Okay, now next thing is that now we'll directly go towards the mechanics part. Now I think so it is visible to you. सगळ्यांनी दिसतंय ना हे स्क्रीन? Yes, sir. Okay. Yes, Now sir.
mechanics part, we will say that first is the mechanics part. What is mean by a mechanics? The mechanics, I can say that mechanics is the branch of physics. A physics branch hai, because in physics there are a lot of things are there. Vibration is there, then you have learned many things in physics. फिजिकल थिंग्सचं बिहेवियर कसं असतं त्याला आपण फिजिक्स म्हणतो. फिजिकल थिंगचं बिहेवियर कसं असू शकेल आणि कसं असतं त्याचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. केमिस्ट्रीमध्ये काय असतं की केमिकल रिॲक्शन कशा असतात, स्टेबल असतात, अनस्टेबल असतात, त्याचं आउटपुट काय असतं, त्यातनं हीट किती प्रोड्यूस होते, दॅट इज अ केमिस्ट्री. सो फिजिक्सची ही एक ब्रँच आहे. मेकॅनिक्स इज द ब्रँच ऑफ एन फिजिक्स इन विच वी डील्स विथ स्टडी of motion or which deals with body under a motion or under a rest. वाक्य आहे का, एखादी बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असेल किंवा ती मोशन मध्ये असेल, ह्याच्यावर असणाऱ्या मोशन मध्ये का असू शकते की त्याची व्हेलॉसिटी किती आहे, त्याची ऍक्सेलरेशन किती आहे, म्हणजे त्या बॉडीची रेस्ट कंडिशन किंवा मोशन कंडिशनचा अभ्यास करणे म्हणजे मेकॅनिक्स होय. आर यू अंडरस्टँडिंग ऑर नॉट? Again, I am repeating this. Mechanics is the branch of physics in which we deals with study of body which is under motion or under resting condition. Okay. Now, in this definition, there is a two parts are going to come. In this definition, there are two parts are going to come. One is the steady or under rest condition, and second one is the under motion. Means there is a two parts. One is the resting, and another is a under a motion. So that mechanics again they have classified in a two types. Mechanics they have again classified in a two types. First is the static part and second one is the dynamics part. Now static part, what they are saying that static means the body is under rest condition. Body is under rest condition. एखादी बॉडी स्टेशनरी असेल तर त्या स्टेशनरी बॉडीवरचे पॅरामीटर्स फाइंड आउट करणे किंवा स्टेशनरी बॉडीचा फिजिकल अभ्यास करणे ह्यालाच आपण स्टॅटिक मेकॅनिक्स असं म्हणतो. आणि डायनामिक्स पार्ट मध्ये काय असतंय, इट इज द ब्रँच ऑफ, अगेन वी कॅन से दॅट इट इज द ब्रँच ऑफ एन मेकॅनिक्स सॉरी इट इज अ ब्रँच ऑफ एन मेकॅनिक्स इन विच वी डील्स ऑफ अ बॉडी in which we deals with a physical body under a motion. ऋषिकेश वाघ, वीडियो बंद करेगा. ओके. So I can say here the physical body which is under motion, study of a physical body under a motion is called as a dynamics. So there is a two parts. Again I am repeating this. First part is, I can say that one. So first part is the static and second part is the dynamic. These two parts are there. कारण त्या डेफिनेशन मध्येच ह्या क्लिअर होत्या गोष्टी. ओके. तर ह्या डेफिनेशन मध्येच गोष्टी क्लिअर असल्यामुळे आपण काय केलंय की ह्याच्यात दोन पार्ट पाडले, स्टॅटिक पार्ट अँड डायनामिक पार्ट. आता स्टॅटिक मध्ये आपण काय करू शकतो, एखादी फिजिकल बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असेल तर त्याचा कुठल्या कुठल्या गोष्टीचा आपण अभ्यास करू शकतोय. वी हॅव रिक्वायर्ड टू चेक दॅट. अगेन आय एम रिपीटिंग दिस. एखादी बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असेल, तुम्ही म्हणताल एखादी बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये आहे पण त्याचा अभ्यास का करायचा. सो व्हाय वी हॅव रिक्वायर्ड टू डू द स्टडी ऑफ अ रेस्ट बॉडीज. द रिझन आय एम टेलिंग दॅट एखादा ब्रिज असेल, त्या ब्रिजवर किती फोर्सेस येतात, किती गाड्या जातात आणि किती गाड्याच्या कॅपॅसिटी त्या ब्रिजची आहे, हे ब्रिज बांधायच्या अगोदर कॅल्क्युलेट करावं लागतंय. सो व्हॉट आय वॉन्ट टू से दॅट इफ आय वॉन्ट टू construct a bridge, it's not means we have not required to do the study after construction of a bridge. We have required to do the study prior to the bridge and then we are constructing the bridge. एखाद्या गोष्टीचा आपण अभ्यास आधी करावा लागतो आणि मग नंतर त्याचं आपल्याला काय करावं लागतं की कन्स्ट्रक्शन करावं लागतं. नाउ वी कॅन से दॅट ब्रिज इज अ स्टेशनरी. आर यू अंडरस्टँडिंग ऑर नॉट? ब्रिज तर स्टेशनरी आहे, मग त्याचा अभ्यास का करायचा, तर अभ्यास ह्याच्यासाठी करायचा की त्याच्यावर येणाऱ्या गाड्या किती असू शकतील आणि ते किती लोड सस्टेन करू शकेल. तशाच प्रकारे बिल्डिंगचं सुद्धा आहे का, आपण कुठली तर चार खांब उभा केले आणि बिल्डिंग उभा करतो का, नाही.
3 मजली बिल्डिंग असेल तर त्याची कॅपॅसिटी किती असायला पाहिजे, त्याच्या बीमची विड्थ किती असायला पाहिजे, कॉलमची साईज किती असायला पाहिजे. सो दॅट थिंग्स वी हॅव रिक्वायर्ड टू कन्सिडर प्रायर टू कन्स्ट्रक्शन ऑफ एन बिल्डिंग. So that is happening here also. What I wanted to say that is also happening here. की ज्या ज्या गोष्टी रेस्टिंग कंडिशन मध्ये आहेत, लेट इट बी एनी व्हेकल इज देअर. आता बघा तुम्ही एखादी व्हेकल असेल आणि गाडी बंद पडलेली असेल, रेस्ट कंडिशन मध्ये आहे. पण आपण म्हणतो का एखादा ट्रॅक्टर असेल तर फक्त असं म्हणणार आहे का कुणी येऊ नका ढकलायला, माझी मी एकटा ढकलतो. सो इट इज नॉट पॉसिबल. सो वी हॅव रिक्वायर्ड टू कॉल 3-4 पर्सन बिकॉज वी नो दॅट minimum 4-5 persons are required to move the tractor from one location to another location. One person is not sufficient. Why we are required to think that? Because आपण ह्या गोष्टीचा अभ्यास नकळत आपल्याला झालेला होता. पण किती प्रमाणात आपल्याला माणसं लागू शकतात हे आपल्याला ट्रायल आणि एररवरनं कळेल. पहिल्यांदा 4 माणसांनी जर ट्रॅक्टर ढकलता येत नसेल तर आपल्याला 5 ते 6 माणसं बोलावं लागतील. सो व्हॉट आय वॉन्ट टू से दॅट, बट इफ यू आर हॅव्हिंग अ कॅल्क्युलेशन, ट्रॅक्टरचं वेट तुम्हाला माहित असेल आणि प्रत्येक माणसाचा फोर्स अप्लाय करण्याची जर कॅल्क्युलेशन तुम्हाला माहित असेल की हा माणूस किती ढकलू शकतो, किंवा असंही म्हणू शकतो इन अदर वे आय विल से दॅट सपोज दॅट 5 पर्सनच्या ऐवजी फक्त मी खलीलाच बोलवलं, सो इट इज सफिशियंट. सो व्हॉट आय वॉन्ट टू से दॅट की फिजिकल बॉडी जर असेल तर फिजिकल बॉडीमध्ये एकमेव टर्म असते, ती म्हणजे फोर्स. It is unknown things, but exertions we can visualize, or we can say that we can predict. आपण असं करू शकतो की आपण इथं फोर्स अप्लाय करतोय हे आपल्याला फोर्स न सांगता येणार नाही, की आपल्याला क्वांटिटी सांगता येणार नाही. एखादा डस्टर मी एखाद्या ठिकाणाहून उचलून दुसरीकडे ठेवला, सो वी हॅव रिक्वायर्ड टू अप्लाय सम फोर्स ऑन द डस्टर. तुमच्या हातामध्ये जो पेन आहे तो पेनाने जर एखादा पार्ट वर लिहायचा असेल तर तुम्हाला तिथं फोर्स अप्लाय करावा लागतो. सो इज इट अ व्हिजिबल थिंग्स? येस, बट वी कांट सेन्स इट. जस्ट लाईक एन इयर. हे इयर मध्ये कसं आहे की आपण इयर नसती तर जगू शकलो नसतो, पण द इयर इज एक्झिस्ट इन द एन्व्हायरमेंट, ऑक्सिजन इज एक्झिस्ट इन द एन्व्हायरमेंट. Similar things are happening here. Force we are exerting on the body. If you are sitting on some bench, so we are exerting the force on a bench. Are you understanding? So force is the term we have required to study in a static. And under a mechanics, only one concept, because it is a physical thing. Already I have defined what is mean by mechanics. It is a physical, it is the branch of physics I have told. And physical गोष्टी ज्या ज्या ठिकाणी असतात त्या physical things चे आपण अभ्यास करत असतो. Clear? Now, what I wanted to say that, 1 minute, I will take attendance. Okay, now what I wanted to say here that जर का मेकॅनिक्स मध्ये जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर तो मॅक्झिमम फोर्सच्याच रिलेटेड असणार. मेकॅनिक्स मध्ये एकमेव टर्म तुम्हाला कायम सापडली जाणार जी म्हणजे फोर्स. नाउ फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. वी लर्न इन द फिजिक्स. आपण हे फिजिक्स मध्ये बघितलेलं आहे. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज हॅव्हिंग डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. बघा ना तुम्ही, ह्या वाक्याचा अर्थ काय आपल्याला जर मराठीत सांगायचा म्हणलं तर कुठं बघा, आपण फोर्स कुठल्या दिशेने वापरतोय त्यावर डिपेंड असतं की ते कुठं जाणार. एखादा खडा जरी आपल्याला कुठं टाकायचा असेल तर आपण कुठल्या तर दिशेने टाकल्यानंतर त्या खड्यावर फोर्स अप्लाय केल्यावरच तो त्या दिशेने खडा जातोय. अरे एक दगड उचलला आणि कोणाला तर आपल्याला एखाद्याला हे करायचं, हिट करायचं असेल, सो वी कांट डू दॅट. आपण असल्या गोष्टी करत नाही. पण तरी पण बघा, किंवा एखादी गोष्ट कुठलीही घेतलं घ्यावे, आपण कुठून उचलून कुठे ठेवायचे आहे त्याला डायरेक्शन आहे. सो इट इज हॅव्हिंग डायरेक्शन. आणि किती फोर्स अप्लाय करायला पाहिजे हे इट इज अ मॅग्नेट्यूड. किती हा प्रश्न कशाला येतो? मॅग्नेट्यूडला येतो. आणि कोणत्या दिशेला? दिस इज रिलेटेड टू द डायरेक्शन. But another thing is there in this force also, that is the point of application. Force is having point of application phenomenon. की तुम्ही कुठं फोर्स अप्लाय करता हे माहित असणं गरजेचं आहे. सो इट इज नॉट लाईक की मी फोर्स अप्लाय करतो आणि तिसरीकडेच फोर्स अप्लाय केला, असं चालणार नाही. सो वी हॅव रिक्वायर्ड टू अप्लाय द फोर्स ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट.
then and then there is a movement is going to occur, otherwise it is not possible. Clear? Now similar things is happening in the dynamics part also. आपल्याला डायनामिक्स मध्ये अंडर मोशन ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. पण मोशन कशामुळे होऊ शकते? विदाउट फोर्स इट इज नॉट पॉसिबल टू डू द मोशन. एखादे व्हेकल जर एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला जात असेल, सो वी आर अप्लाइंग द फोर्स थ्रू अ इंजिन. इंजिनची पॉवर तयार झाली, ती पॉवर आपण बेल्टच्या सहाय्यानं किंवा तुम्ही चेन ड्राईव्हच्या सहाय्यानं म्हणा कुठं ट्रान्सफर केली? बॅकव्हीलला ट्रान्सफर केली. बॅकव्हील रोटेट झालं आणि बॅकव्हील रोटेट झाल्यामुळे गाडी एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन मध्ये गेली. बट हू हॅज जनरेटेड द थ्रस्ट फोर्स? इंजिन हॅज जनरेटेड थ्रस्ट फोर्स. मीन्स द बॉडी can be moved from any location to any, means body can be moved, cannot be moved without force. What I want to say that. So, or I can say therefore we have required to do the study of any force. We have required to do the study of any force. एक मिनिट. ओके, नाउ वी आर हॅव्हिंग व्हेरी लेस टाइम. 6 मिनिटं राहिलेले आहेत आणि 6 मिनिटांमध्ये आपल्याला जर थोडा हा पार्ट कव्हर करायचा आहे. पण मला म्हणायचं काय आहे, डायनामिक्स पार्टमध्ये आपला एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे फोर्स तर आहेच आहे, पण त्याबरोबर तुमचं काय असायला पाहिजे? ओके, okay. Now dynamics part is also considered the force only, not sufficient, but here we are required to consider the another 3 terms also which is related to the motion. एखादी बॉडी एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन पर्यंत म्हणजे त्यांनी डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलेला आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आर यू अंडरस्टँडिंग ऑर नॉट? एखादी बॉडी एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला गेले असेल तर त्या बॉडीवरच्या आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. सो फर्स्ट पार्ट वी हॅव रिक्वायर्ड टू कन्सिडर दॅट की हाऊ मच डिस्प्लेसमेंट दे हॅव कव्हर्ड. आज मी पंढरपूर पासून कॉलेजला आलो तर किती अंतर कव्हर केलेलं आहे हे मला माहित असणं गरजेचं आहे. सो आय हॅव कव्हर्ड द 5 किलोमीटर डिस्टन्स थ्रू ऑन अ व्हेकल. Understand? So displacement is the one of the term which we have required to study during dynamics part. Now next thing is that a velocity. With how much velocity I have came here, because displacement, velocity and acceleration they are dependent. 12वीत झालेला आहे तुम्हाला. ds upon dt is the velocity, rate of change of displacement or change of displacement with respect to time is a velocity. किती velocity ने तुम्ही आलेला आहात, because this is related to the mechanical things. It is related to the motion part. And then acceleration. Now what is mean by acceleration? Acceleration is nothing but rate of change of velocity is called as an acceleration, or change of velocity with respect to time. Change of velocity with respect to time is called as an acceleration. Means if I will do the study of this all 4 terms together, then I can say it is a dynamics part. And if I do the study of only forces, then we can say it is a static part. Are you understanding or not? So there is a 2 terms, force and this all the other remaining terms. On that the static and dynamic part is a dependent. Now next thing is that again the static part is converted into 2 types. Static part is again having 2 branches. One is the without equilibrium and with equilibrium. Means static can be classified. Means some bodies are under equilibrium, some bodies are not in equilibrium condition. So static again is classified into 2 types. One is the static part and second one is the dynamic part. Static part is completely without equilibrium part and equilibrium part are having same equation. There is no change. Now what is mean by equilibrium we have required to learn first. Now एखादी बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये आहे म्हणजे त्याच्यावरले सगळे नेट इफेक्टिव्ह फोर्सेस 0 आहेत. एखादे बेंच आपण एका ठिकाणी ठेवले असेल
तर ती बेंच तिथंच राहणार आहे. सो आय कॅन से इट इज अन इक्विलिब्रियम कंडिशन. तर एखादी बॉडी इक्विलिब्रियम मध्ये नाही मीन्स व्हॉट वी कॅन से दॅट की दे आर जस्ट नाव इट इज गोइंग टू. आपण काय केलं की एखादा ट्रॅक्टर ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. इनिशियली इट वॉज इन इक्विलिब्रियम बट नाव इट इज स्टार्टेड. सो यू कॅन से इट इज नॉट इन इक्विलिब्रियम कंडिशन नाव. इट इज हॅव्हिंग सम मॅग्निट्यूड नाव and it is also having some direction. So but in static parts we are not going to consider the motion, just about to move. That concept is not, we are calling it as a without equilibrium or a non-equilibrium condition. Are you understanding or not? Again I am repeating this, just about to move, that concept is called as a non-equilibrium condition, and the body is an under completely rest condition by sustaining all the forces is called as an equilibrium. I can put these two things in a simplest word. When summation of f, if I did algebraic summation of all the forces, जर मी काय algebraic summation of all the forces जर मी केले तर त्याची व्हॅल्यू जर 0 येत नसेल तर ते विदाउट इक्विलिब्रियम. समेशन ऑफ एफ जर 15 आलं 10 आलं तर विदाउट इक्विलिब्रियम. आणि समेशन ऑफ एफ इज इक्वल टू जर 0 झालं, सो आय कॅन से हिअर क्लिअरली दॅट दिस बॉडी इज अन अंडर इक्विलिब्रियम कंडिशन. आणि एखादी बॉडी जर इक्विलिब्रियम मध्ये नसेल त्याला इक्विलिब्रियम मध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल याचाच अभ्यास म्हणजे स्टॅटिक. आर यू अंडरस्टँडिंग नॉट? एखादा ब्रिज ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे तो नॉन इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. Now that we have required to convert it into the equilibrium. So how I can? So by applying the forces. In which direction we have required to apply the forces? So that will be predicted through a study. That will be predicted to the static analysis, and that we are doing in our engineering mechanics in a static part. Now next thing is the CGMI. It is a section first. Static part is a section first and dynamic part is a section second. सो ओनली लेस दॅन 1 मिनिट इज लेफ्ट. एकच मिनिट राहिलेला आहे मित्रांनो. आपण अजून उद्याच्याला अजून ह्याच स्लाइडवर बघणार आहे. अँड टुमॉरो ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट अ CGMI चॅप्टर. आपण त्याच्यानंतर जो कुठला चॅप्टर चालू करणार आहे तो असणार आहे आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया. हे दोन चॅप्टर, हा एक चॅप्टर आपण इमिडिएटली चालू करणार आहे. And laws, okay, virtual work related things are there, but it's not difficult. It is a theoretical part which we will skip and we will take after the completion of syllabus. And next part is the dynamics part. In the dynamic part, kinematics and kinetics च्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित पुढच्या लेक्चरला सांगेनच. पण इथपर्यंत तुम्हाला कदाचित थोडं तरी लक्षात आलं असेल की इक्विलिब्रियम आणि नॉन इक्विलिब्रियम म्हणजे काय, मेकॅनिकच्या ब्रांचेस किती आहेत, मेकॅनिकच्या ब्रांचेस कशा पडल्या गेल्या, आणि स्टॅटिक मध्ये कुठल्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल आणि डायनामिक मध्ये कुठल्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल